स्टँडर्ड 10 इंग्लिश या विषयाची 1.1 अ टीनेजर्स प्रेयर ही पोएम आपण शिकणार आहोत. वॉर्मिंग अप मधील चिटचट ॲक्टिव्हिटीमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण आता समजून घेऊया. 1. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. 5 ते 6 मुलांचे गट करून डिस्कशन करायचे, चर्चा करायची. गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5. इथं चौकोन दिलेले आहेत. या चौकोनांमध्ये 1 ते 5 आपल्याला रेटिंग द्यायची आहे, म्हणजेच गुण द्यायचे आहेत. टू इच ऑफ द फॉलोइंग. वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू. आपल्याला जेव्हा इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे डिसिजन्स म्हणजे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला जनरली साधारणपणे आपण काय करतो. व्हॉट डू यू डू. ए. कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. तर यासाठी आपल्याला 1 ते 5 या दरम्यान रेटिंग द्यायची. आपण किती प्रमाणात पॅरेंट्स म्हणजे आपले पालक, एल्डर्स म्हणजे मोठे व्यक्ती यांच्यासोबत किती प्रमाणात आपण चर्चा करतो जेव्हा आपल्याला इम्पॉर्टंट डिसिजन्स घ्यायचे असतात त्यावेळेला. कन्सल्ट म्हणजे आपण त्यांच्यासोबत सल्लामसलत करत असतो, तर 1 ते 5 याप्रमाणे रेटिंग द्यायची. बी. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. मित्रांसोबत आपण सल्ला घेण्यासाठी त्यांना संपर्क किती प्रमाणात करतो. सी आहे प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाला आपण प्रार्थना करतो की देवा मला मार्ग दाखव, मला मार्गदर्शन कर. डी. थिंक डीपली इन सायलेन्स. शांतपणे बसून गंभीरपणे खोलवर आपण थिंक करतो, विचार करतो. किती प्रमाणात. गिव्ह रेटिंग हिअर. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. मदतीसाठी आपण शिक्षकाला विचारतो, जे आपले टीचर असतील त्यांना. टॉस अ कॉइन टू डिसाईड. समजा एखादा असा प्रसंग असेल तिथं आपल्याला निर्णय घेताच येत नसेल, तर त्यावेळेला तो निर्णय घेण्यासाठी आपण टॉस करतो कॉइनचा. छापा की काटा असं आपण म्हणतो त्याला. तर त्यानुसार निर्णय घेतो. इथं आपला पहिली ॲक्टिव्हिटी ही समजून घेतली आपण. आता दुसरी ॲक्टिव्हिटी बघूया. इन पोएट्री व्हेरी ऑफन. पोएट्रीमध्ये नेहमी व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली. अशा काही लाईन्स असतात, ओळी असतात, जिथं पोएट कवी काय करताना दिसतो, तर टॉक डायरेक्टली टू अन ॲबसेंट पर्सन. जो व्यक्ती समोर हजर नाही आहे त्या हजर नसलेल्या व्यक्तीसोबत डायरेक्ट बोलतोय असं आपल्याला भासतं. अँड ॲबस्ट्रॅक्ट आयडिया. तर कवी बोलतो तर आपण तो कुणाशी बोलतो, ॲबसेंट पर्सनशी. नाहीतर मग ॲबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे एखादी भावाचं कशी एखादी कल्पना असेल, किंवा थिंग वस्तू, ऑब्जेक्ट म्हणजे सुद्धा याचा अर्थ वस्तू, यांच्यासोबत तो चर्चा बोलतो. सच अ टॅक्टिक डिव्हाइस. तर हे जे तंत्र आहे, हे डिव्हाइस आहे, यूज्ड बाय पोएट इज द फिगर ऑफ स्पीच. तर या प्रकारच्या डिव्हाइसलाच इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच, अलंकार, कोणत्या प्रकारचा अलंकार म्हणतात, ॲपॉस्ट्रफी या प्रकारचा तो अलंकार असतो. इथं काही एक्झाम्पल्स आहेत बघा. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणजे जे स्टार्स आहेत त्यांना उद्देशून कवी इथं बोलत आहे. डेथ वेअर इज दाय स्टिंग. डेथ याला उद्देशून इथं कवी बोलत आहे. ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. इथं केव मॅन सोबत कवी बोलत आहे. इट मीन्स हिअर ॲपॉस्ट्रफी फिगर ऑफ स्पीच आहे असं आपल्याला म्हणता येईल. नाव काय म्हटलं इथं, नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रफी ऑफ युअर ओन. तुमच्या स्वतःच्या ॲपॉस्ट्रफी इथं पुढील लाईन्स कम्प्लीट करून तयार करा. आपण आपल्या पद्धतीने हे तयार करू शकतो. आपल्याला इथं आपल्या पद्धतीने जे भरायचं असेल ते वाक्य आपण भरू शकतो. ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर असं आपण म्हणू शकतो. डिअर गॉड प्लीज गाईड मी, हेल्प मी. बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. एक्झाम्स आय विश. एक्झाम्स म्हणजे परीक्षा. आय विश यू वेअर नेव्हर देअर. किंवा यू आर माय पाथ. ओ यू ब्युटिफुल स्काय हाऊ वॉस्ट यू आर. किंवा
सेंड मी द ब्लेसिंग्स, या प्रकारे किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही इथं अपॉस्ट्रॉफी एक्झाम्पल्स क्रिएट करू शकता. नाव लेट्स स्टार्ट द पोएम अ टीनेजर्स प्रेयर. टीनेजर म्हणजेच 13 to 19 एजचे जे मुलं असतात त्या मुलांना टीनएजर चिल्ड्रन म्हणतात, टीनएजर्स म्हणतात. मग त्या टीनएजरची प्रार्थना, तो काय प्रार्थना करतो देवाला, ती कोणाला दुसऱ्याला करतोय ते याच्यात आपल्याला शिकायला मिळेल. इथं आपण काय प्रश्न दिलेले आहेत त्या आधी बघून घेऊ, म्हणजे त्याची उत्तरे आपल्याला शोधता येतील. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम? स्पीकरचा एज ग्रुप. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक? स्पीकरला म्हणजे इथं कवितेत बोलणारा नॅरेटरला कोणते डिसिजन्स घ्यावे लागत आहेत? व्हॉट डज इच न्यू डे फेच? फेच मीन्स आणणे. प्रत्येक नवीन दिवस काय आणत असतो? इथं शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. डार्कंड, डार्कंड मीन्स हिअर रेफर्स टू एविल, म्हणजे दुष्ट प्रवृत्तीसाठी हा शब्द वापरला गेलेला आहे. डिस्ट्रेस, ग्रेट वरी, चिंता, ताण, हा त्याचा अर्थ आहे. टेम्पटेशन म्हणजे आकर्षण, भुरळ. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, म्हणजे एखादं वाईट किंवा चुकीची गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. पुढील एक प्रश्न आहे आणखी. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन? जे आकर्षण आहे, वाईट करण्याची इच्छा आहे, ते टेम्पटेशन याला आपण कसं प्रतिसाद दिला पाहिजे? What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? कोणता इफेक्ट स्पीकर इथं इच्छा करत आहे स्वतःमध्ये बदल, तो बदल ॲट द एंड ऑफ हिज टीन्स, टीनेजच्या शेवटी कोणता इफेक्ट त्याच्यात यावा असं स्पीकर म्हणत आहे. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? स्वतःचं शरीर नियंत्रण करण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश? कोणत्या स्थितीत पोएट इच्छा व्यक्त करत आहे बॉडी मेंटेनसाठी. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर? आणि पोएटला कुणाची साथ, इथं कंपनीचा अर्थ आहे साथ, सोबत, संगत. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ? जीवनात चालत असताना, पुढे जात असताना, जगत असताना कुणाची साथ त्याला हवी आहे? हे सर्व समजून घेतलेले आहेत आपण, लक्षात राहू द्या. जे मॉर्स हे या पोएमचे पोएट आहेत. जे मॉर्स. लेट्स टर्न टुवर्ड्स द पोएम. We will read this poem and try to understand what the meaning of this poem is. चला ठीक आहे. Each day brings new beginnings. प्रत्येक दिवस हा काय आणतो? नवीन सुरुवात घेऊन येत असतो. दिवस उगवतो, मावळतो आणि प्रत्येक दिवशी आपण नवीन उत्साहाने, नवीन जोमाने, नवीन आशेने, अपेक्षेने उठतो आणि आपल्या दिवसाची ही सुरुवात करत असतो. तर ती सुरुवात अशी असावी. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. नवीन सुरुवात असते ती, तर आपणही नवीन प्रकारे दिवसाची सुरुवात केली पाहिजे. डिसिजन्स आय मस्ट मेक. आणि प्रत्येक दिवशी आपण जेही कार्य करत असतो तर ते कार्य करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे घ्यायचे असतात. हे करू का ते करू, हो की नाही, कुठे जायचंय, कसं काय करायचं आहे. ऑल दिस थिंग्स आर गो ऑन इन आवर माइंड. अँड तर त्यालाच आपण म्हणतो की डिसिजन घ्यायचे असतात, निर्णय. आय एम द ओनली वन टू चूज. इथं टीनेजर बोलत आहे की मला कोणती एक गोष्ट निवडायची असते. द रोड दॅट आय विल टेक. आणि मी तो आहे की मला एक मार्ग निवडायचा आहे आणि मी तो निवडेल. आय विल टेक. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी जो रस्ता निवडेल, जो पर्याय निवडेल, तो जीवनाचा पर्याय असेल, रोड ऑफ लाईफ असेल. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आणि तो रस्ता जो असेल तो मला मोठ्या, महान, उत्तुंग अशा यशाच्या शिखरावर घेऊन जाईल, असा तो मार्ग असेल. ऑर ट्रॅव्हल डाऊन डार्कन रोड. किंवा जर तो मार्ग माझा चुकला तर तोच मार्ग मला कुठे घेऊन जाईल? डार्कन रोड्स, म्हणजे अधोगतीच्या मार्गावरती माझा प्रवास असेल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि यामुळे काय होईल? ग्रेट डिस्ट्रेस मीन्स त्याचा मला खूपच त्रास होईल.
अतिशय चिंता मला येईल. पुढचा स्टॅन्जा आपण शिकू. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथं देवाला तो टीनेजर प्रार्थना करतो की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. देवा माझे डोळे उघड, मला चांगलं योग्य ते पाहण्याची दृष्टी दे. दॅट आय माइट क्लिअरली सी. आणि ज्यामुळे मी माझा मार्ग हा योग्य प्रकारे स्पष्टपणे पाहू शकेल. मला पाहता येईल, अनुभवता येईल योग्य ते अशी मला दृष्टी दे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे जे काही योग्य आहे, न्याय आहे, त्यासाठी ठामपणे उभं राहण्यासाठी मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे जे काही चांगलं असेल ते माझ्यामध्ये निर्माण होऊ दे. सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा मिळावी यासाठी तू मला मदत कर. नेक्स्ट, हेल्प लॉर्ड. देवा मला मदत कर. आणखी कशासाठी मदत कर? टू जस्ट से नो. आता आपण जेव्हा जीवन जगत असतो, रस्त्यामध्ये प्रवास करत असताना वेगवेगळे प्रलोभनं आपल्या मार्गामध्ये येतात. तर अशा चुकीच्या मार्ग निवडण्यासाठी माझ्यामध्ये शक्ती दे की ज्यांना मी काय म्हणू शकेल? नो म्हणू शकेल, नाही म्हणू शकेल. तर इथं दिलेलं आहे पुढे की देवा मला मदत कर नाही म्हणण्यासाठी. कशासाठी? कोणती गोष्ट नाही म्हणण्यासाठी? तर वेन टेम्पटेशन कम्स माय वे. माझ्या मार्गात जेव्हा जेव्हा मोहाचे क्षण येतील तर त्या वेळेला मला नाही म्हणण्यासाठी तू मदत कर. नकार देण्याची माझ्यामध्ये शक्ती येऊ दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. आणि माझं जे शरीर आहे ते शरीर कायम उत्तम निरोगी ठेवू शकेन. त्यामुळे अँड फिट फॉर लाईफ इच डे. तर या मोहाचे क्षणांना मी बळी न पडता माझं काम योग्य रीतीने चालू ठेवलं, योग्य गोष्टी मी करत राहिलो, तर हे शरीर मी कायम निरोगी आणि कसं ठेवू शकेल? उत्तम ठेवू शकेल, क्लीन ठेवू शकेल. लास्ट स्टँजा. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. माझे हे जे टीनेजचे वर्ष आहेत हे जेव्हा संपतील. टीनेज म्हणजे काय? किशोरवय. मराठीत किशोरवय म्हणतात या काळाला. तर मला खात्री आहे की आय नो दॅट आय विल सी. तर मी काय बघेल? दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी जे जीवन जगलेलो आहे ते जीवन अतिशय चांगलं आणि सुकर असं जीवन जगलेलं आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर हे सर्व कशामुळे शक्य होईल? त्यामध्ये तुझी जर साथ असेल, तू माझ्या पाठीशी असेल, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल, तर ही जीवनाची आयुष्याची वाट मी नक्कीच सुखद करू शकेल याची मला सदैव जाणीव राहील. आय नो दॅट आय विल सी. याची मला जाणीव राहील. तर अशा प्रकारे या कवितेचा अर्थ आहे. वेगवेगळ्या गोष्टी, पूर्ण जीवनाचा सार इथं मांडलेला आहे टीनेजरच्या रूपाने जे मॉर्स यांनी. ओके, तुम्हाला समजलंच असेल. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न यावर आधारित ही प्रश्न उत्तरे आहेत. इंग्लिश वर्कशॉप. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा आहे. अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स. पुढील वाक्य पूर्ण करायचं आहे. अकॉर्डिंग टू द पोएट. कवीच्या मते डॅश डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे. प्रत्येक नवीन दिवशी काय येतं? काय आणलं जातं? लेट्स सी इन द फर्स्ट लाईन. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? न्यू बिगिनिंग्ज. बघा आहे ना इथं उत्तर, न्यू बिगिनिंग्ज. आता दुसरा प्रश्न बघूया. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. आपण कोणता रोड निश्चित केला पाहिजे? इथंच आपण बिना बघण्याचं उत्तर शोधू शकतो की लीड्स टू ग्रेट सक्सेस. योग्य, चांगलं असं यश, उत्तुंग असं यश प्राप्त होण्याचा मार्ग आपण निवडला पाहिजे. द पोएट प्रेज टू लॉर्ड. लॉर्डला पोएट कशासाठी प्रे करतो? प्रे मीन्स प्रार्थना करतो. टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. कशासाठी? उभं राहण्यासाठी मदत मागतोय कवी इथं. व्हॉट इज राईट. चला नेक्स्ट. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. त्याच्या जीवनाचे जे इयर्स असतील तर ते कसे असावेत असं त्याला वाटतं? बेस्ट, सर्वोत्तम. चला आता. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता आपण पोएमकडे जाऊ आणि रायमिंग वर्ड्स
कोणकोणते आहेत? अतिशय सोपे असतात रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? जे शब्दांचा यमक जुळतो, ज्या शब्दांचे शेवटचे उच्चार जुळतात, सारखे असतात, ते उच्चार त्या शब्दांना आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणत असतो. चला प्रत्येक स्टँजामध्ये आपण बघूया रायमिंग वर्ड्स आहेत का. बिगिनिंग्स शब्द वाचून बघू. बिगिनिंग्स, मेक, चूज, टेक हे 4 शब्द आहेत. तर इथं बिगिनिंग्स आणि चूज हे रायमिंग वर्ड्स नाही आहेत. मग कोणते आहेत? तर मेक आणि टेक हे रायमिंग वर्ड्स आहेत. तर हे रायमिंग वर्ड्सची जोडी, आपण पहिली जोडी कुठं लिहिणार? इथे. आलं लक्षात? आता दुसरी रायमिंग वर्डची पेअर दुसऱ्या स्टँजामध्ये मिळेल. मग पहिल्या स्टँजात एक मिळली, मेक अँड टेक. आता दुसरी पेअर, हा अतिशय सोपा प्रश्न आहे, प्रत्येकाला जमेलच याचं उत्तर. सक्सेस अँड डिस्ट्रेस हे आहेत. पुढची पेअर बघूया. लॉर्ड राईट नाही, तर इथं सी आणि मी ही पेअर आहे. इथं नो, वे, क्लीन, डे हे 4 शब्द आहेत. तर कोणती पेअर आहे इथं? वे अँड डे. ओके नेक्स्ट. ओव्हर, सी, बेस्ट, मी. तर इथं सी अँड मी ही रायमिंग पेअर आहे. चला ह्या सर्व रायमिंग पेअर्स या जोड्या इथे लिहून टाकायच्या. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. खालील पर्यायांपैकी योग्य ती रायमिंग स्कीम विचारलेली आहे. राईम स्कीम्स दिलेले आहेत ऑलरेडी आधीच. तर राईम स्कीम म्हणजे काय? असे रायमिंग वर्ड्स असतात, त्यांची एक योजना असते. म्हणजे आपण स्टँजामध्ये समजून घेऊया. स्टँजामध्ये जितक्या लाईन्स असतात त्या लाईन्समध्ये त्या सर्व लाईन्सची ही राईम स्कीम असते. बऱ्याचशा पोएम असतात त्यांना राईम स्कीम नसते, त्याला फ्री वर्स म्हणतात. परंतु स्टँजा वाईज काही पोएम्स असतात आणि त्यांचे शेवटचे शब्दांचे यमक जुळतात. मग ज्यानुसार उच्चार जुळतात त्यानुसार राईम स्कीम ही निघत असते. आता बघा, पहिला शब्द बिगिनिंग्स आहे. प्रत्येक राईम स्कीम काढताना पहिल्या शब्दाला आपण ए नाव द्यायचं. ए. आता जर त्याचा रायमिंग वर्ड इथं जुळला तर त्याला एच नाव येईल. रायमिंग वर्ड जुळला नाही तर त्याला काय नाव द्यायचं? बी. चला मग हा झाला ए, हा झाला बी. आता तिसरा बघू, चूज. हा यांच्या दोघांपैकी जुळतो का? ए शी जुळत नाही, बी शी जुळत नाही, म्हणून याला आपण नाव देणार सी. काय नाव देणार? सी. मग हा ए, हा बी, हा सी. तर आता बघूया या तिघांपैकी चौथा शब्द कोणाशी जुळतो? ज्याच्याशी जुळेल त्याचं अक्षर त्या चौथ्या शब्दाला आपण देऊ. मग हा पहिला आहे बिगिनिंग्स, मेक, चूज, टेक. कोणाशी जुळला? मेक सोबत. मग मेकचा काय वर्ड? याचा ए, याचा बी, याचा सी. मग याचा बी आहे तर तोच वर्ड याला आपण देणार बी. मग काय राईम स्कीम आली? ए, बी, सी, बी. आलं लक्षात? तर सेम स्कीम या सर्व स्टँजाची आहे. इथं लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस आहे. म्हणजे हा बी आणि हा बी हे जुळत आहे त्याच्यासोबत. मग ए, बी, सी, बी या प्रकारे राईम स्कीम राहील. याची सुद्धा ए, बी, सी, बी. यामध्ये सुद्धा ए, बी, सी, बी. आणि या लास्ट स्टँजामध्ये सुद्धा ओव्हर, सी, बेस्ट, मी. मीन्स सी याला बी नाव देणार ना आपण. याला ए, याला बी, याला सी. परत याचा रायमिंग आहे म्हणून याला बी. इट मीन्स काय की ए, बी, सी, बी ही या पूर्ण पोएमची राईम स्कीम आहे. इथं शोधूया ए, बी, सी, बी कुठं आहे? ए, बी, सी, बी ही झाली या पूर्ण पोएमची राईम स्कीम. एका स्टँजाची राईम स्कीम सर्व स्टँजांमध्ये लागू होत असेल तर ती एका स्टँजाची राईम स्कीम पूर्ण कवितेची असते. चला पुढे जाऊया. चौथा प्रश्न. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. इथं आता फिगर्स ऑफ स्पीच आहे, त्यापैकी अपॉस्ट्रॉफी आपण आधी समजून घेतलेला आहे काय आहे. फक्त हे 3 फिगर ऑफ स्पीच नवीन आहेत. त्यामध्ये आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचा अर्थ अशा कवितेच्या ओळी ज्यामध्ये शब्दांची अदलाबदल केलेली, जी नॉर्मल वाक्यरचना असते त्या वाक्यरचनेपेक्षा वेगळी शब्दांची अदलाबदल केलेली वाक्यरचना असते. मेटॅफर. सिमिली आणि मेटॅफर जवळपास सारखे असतात. ॲज किंवा लाईक वापरलेला असेल तर त्यावेळेला तो सिमिली होतो आणि ते नसतील आणि एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी डायरेक्ट केलेली असेल, म्हणजे ही वस्तू ती आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा मेटॅफर होतो. आणि ॲलिटरेशन मध्ये ध्वनी रिपीट होतात. तर बघू, अपॉस्ट्रॉफी इथं उद्देशून कोणाला म्हटलेलं आहे का? असं वाक्य आहे का? ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड आय कॅन चूज, प्लीज ओपन अप माय डिअर लॉर्ड. लॉर्डला उद्देशून इथं म्हटलेलं आहे. लॉर्डशी इथं कवी बोललेला आहे, म्हणजे कोणता अलंकार झाला इथं? अपॉस्ट्रॉफी. मग हा दुसरा अलंकार आहे अपॉस्ट्रॉफी. हा आता डिसिजन्स आय मस्ट मेक. आता इथं काय पाहिजे? आय मस्ट मेक डिसिजन्स असं वाक्य पाहिजे वाक्यरचनेनुसार. परंतु इथं काय आहे
की डिसिजन्स आय मस्ट मेक, शब्दांची अदलाबदल झालेली आहे, जागा बदललेली आहे, क्रम बदललेला आहे. इट मीन्स इथं इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. तिसरं वाक्य, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड्स. आता रोड्स हे ना काय म्हटलेलं आहे, डार्कन्ड रोड्स असं म्हटलेलं आहे. तर इथं डी हे साऊंड्स रिपीट झालेले शब्दांचे, म्हणजे इथं कोणता अलंकार होतोय, ॲलिट्रेशन. आणि इथं आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आता जो रोड आहे तो रोडला लाईफ सोबत, लाईफच्या रोड सोबत डायरेक्ट तुलना केलेली आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणून इथं कोणता अलंकार होईल, मेटाफर हा अलंकार होत आहे इथं. समजलं? आता थोडस नोट डाऊन करून घ्या, आपण जे जे शिकलो ते 2 मिनिटात. केलं नोटिंग? इथं दिलेलं आहे बघा, अलिट्रेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड बघा, डी म्हणजे ड साऊंड इज बिगिनिंग ऑफ द वर्डला रिपीट होतोय, सेंटेन्स असो, वर्ड असो, फ्रेज असो. इथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, L and L means the sound is repeated. Find out more examples of alliteration from other poems in your book. असे एक्झाम्पल्स आपण पुस्तकामध्ये शोधूया. 5th क्वेश्चन आहे, त्यानंतर 6th, 7th, 8th, 9th. हे प्रश्न आपण नंतर शिकू, कारण की इथे आपल्याला विस्तृत उत्तरं जाणून घ्यावे लागतील आणि त्यानुसार आपण यांचं स्पष्टीकरण करूया विथ आन्सर्स. तर एवढा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. ओके, लक्षात ठेवा. 5th, 6th, 7th and 8th and 9th. See you later in the next video.